नमस्कार. महाकाली काळूबाई दरबार रुपाई दोडगामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी तुमची उमा पुजारी. एक आज शॉर्ट व्हिडिओ टाकते मी, कारण आज दरबार होता सकाळपासून. म्हणजे एक 4 ते 5 लोक आले, लांब लांबून आले ते, एकदम जवळचे होते. तर सर्वजण इकडून तिकडून फिरून माझ्याकडे आले होते. आणि अगोदर त्या लोकांना कोणी सांगितलं पित्रांचा त्रास आहे, कोणी सांगितला वास्तुदोष आहे, कोणी सांगितलं कुणाला त्यांचे देवता बंधनामध्ये आहेत, किंवा अजून इतरही काही गोष्टी सांगितल्या. तर माझं म्हणणं तेवढं एक आहे, आणि तो माणूस त्याच्यामध्ये खचत चालला आहे. तो माणूस म्हणजे माझ्यावर कोणतरी करणी केली आहे, माझे देवबंधनामध्ये आहेत, माझं काय ऐकत नाही आहे, माझे पितृबंधनामध्ये आहेत, माझी कामं कुठली होत नाही आहेत, माझा धंदा काय चालत नाही आहे, किंवा हे ते दुनिया, म्हणजे खूप काही प्रश्न त्या माणसांचे होते माझ्याकडे. तर माझं सांगणं सर्वांना तुम्हाला हे एकच आहे, बघा जी गोष्ट आता मी पण बघत आहे, माझ्याकडे पण लोक येतात, उपजीविका माझी त्याच्यावर चालते. पण एक सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे तुम्हाला, की ते बघा, तुम्हाला जेही कोणी काय सांगेल किंवा मीही काय तुम्हाला सांगेन, तर मी उपाय सांगते, त्यावरचे तुम्हाला उपाय काय करायचे ते. आणि उपाय करताना किंवा चालू असताना तुमच्या मनामध्ये ही धारणा आणि श्रद्धा असली पाहिजे, की मी यांच्याकडे गेलो आहे तर माझं हे काम पूर्ण होईल, किंवा हे मला ह्या मार्गातून ह्यातून जे एक संकट आहेत माझ्यावर, त्या संकटातून मला बाहेर काढतील, याची तुमच्या मनाला शाश्वती पाहिजे. जर तुमच्या मनाला शाश्वती नसेल तर तुम्ही ब्रह्मदेवाकडे जरी गेलात तर तुमचं काम होणार नाही. ही गोष्ट ध्यानात घ्या. म्हणून जे कोणी येत आहेत माझ्याकडे ना, ते मन एकदम मोकळं करून या. ठीक आहे, मन एकदम मोकळं करून या. आणि प्लस अजून एक विषय मला तुम्हाला सांगायचा आहे, मी कुणाचाही गुरु होणार नाही आहे, कारण मला माझ्या गुरूंनी आता इथून पुढे शिष्य करायसाठी परवानगी दिलेली नाही आहे. जेवढे आहेत माझे शिष्य, तेवढे शिष्य भरपूर झाले मला. आणि प्लस एक गोष्ट, आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या एक दिवशी अगोदर, म्हणजे 9 तारखेला, 9 जुलैला घरी मी मंत्र देणार आहे एका देवतेचा. त्या मंत्राची सिद्धी कशी करायची, त्या मंत्राची साधना कशी करायची ते मी सांगणार आहे. जर कोणाला तो मंत्र हवा असेल त्याला प्रत्यक्ष भेटावं लागेल. त्यासाठी मी नाममात्र शुल्क घेणार आहे, मी तो मंत्र दीक्षा देण्यासाठी. तर मी तो गुरु होऊन मंत्र देणार नाही आहे तुम्हाला मी. ठीक आहे, त्या मंत्राचं तुम्हाला पालन करायचं आहे. चॅनलला माझ्या परत एकदा सांगते, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोचेल. आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. एक 10K पूर्ण होऊ द्या माझी. धन्यवाद.